मूल खूप रागराग करत असेल, संताप करत असेल, चिडचिड करत असेल, तर अशा वेळेस नेमके काय करावे? मग राग येणे हे स्वाभाविक आहे, ही एक भावना आहे आणि तो आलाच पाहिजे. पण जर नेहमी राग येत असेल, नेहमी संताप करत असतील, नेहमी तुमचे मुलं चिडचिड करत असतील, तर मात्र ही गंभीर समस्या होऊ शकते. मग अशा वेळेस जेव्हा तुमचे मुलं खूप संतापी असतील, खूप राग करत असतील, तर अशा वेळेस अशा मुलांना कसं हँडल करायचं, कसं मॅनेज करायचं? जर तुम्ही मुलं रागवत असतील, चिडचिड करत असतील, तर हे कोणत्याच आई वडिलांना आवडत नाही. मग अशा वेळेस जर तुम्ही मुलांवर अजून संताप केला, चिडचिड केली की मला तुझं हे रागवणं आवडत नाही, संताप करणं आवडत नाही, हे आपण रागवून जर त्यांना सांगितलं तर समस्या अजून गंभीर होऊ शकते. मग अशा वेळेस मुलांना कसं हँडल करायचं, कसं सांभाळायचं, कसं शांत करायचं, हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. म्हणजे जेव्हा मुलं चिडतात, संताप करतात, रागराग करतात, अशा वेळेस जेव्हा मुलं चिडले असतील, आपण शांत राहणं खूप गरजेचं आहे. मग अशा वेळेस मुलांच्या लेवलला जाऊन विचार करायचा. जेव्हा मूल चिडचिड करतं आहे, काहीतरी आदळआपट करतं आहे, तेव्हा त्याच्याजवळ जाऊन शांत बसायचं आहे आणि त्याला समजून घेण्याचा प्रयत्न करायचा आहे. त्याला काय म्हणायचं आहे ते त्याला ऐकून घेण्याचा प्रयत्न करायचा आहे. कधी कधी मुलं छोट्या मोठ्या गोष्टींवरून खूप ओव्हर रिॲक्ट होत असतात, आपली प्रतिक्रिया देत असतात. तर अशा वेळेस जे आहे आपण राग करून, संताप करून न घेतात, उलट हसत खेळत प्रेमाने तू जास्तच रिॲक्ट करतो आहे हे त्यांना प्रेमाने समजून सांगितलं तर मुलांना समजतं. पण कधी कधी मुलं समजून घेण्याच्या सुद्धा पलीकडे गेलेले असतात. अशा वेळेस आपण फक्त मुलांसोबत राहायचं आहे. त्याला आपली सोबत जी आहे ती सुरक्षित वाटली पाहिजे. आपले आई वडील आपल्या सोबत आहे आणि आपण ह्या जगात सुरक्षित आहोत ही भावना त्याला वाटली पाहिजे. तर मुलांच्या सोबत राहायचं आहे, त्याला ऐकून घ्यायचं आहे, त्याला समजून घ्यायचं आहे, त्याच्या ठिकाणी त्याच्या जागी स्वतःला ठेवून बघायचं आहे की तो विचार करतो ते बरोबर आहे का, त्याचं म्हणणं बरोबर आहे का. अशा वेळेस मुलांना उलट प्रश्न कधी विचारायचे नसतात. मुलं जेव्हा चिडलेले असतात, संतापले असल्या, आपल्या भावना व्यक्त करत असतात ना, अशा वेळेस आपण त्यांना उलट प्रश्न विचारून कधीही त्यांचा संताप अजून वाढवायचा नसतो. कधी कधी लहान मुलं चिडचिड करत असतात, 3-4 वर्षाची. आपण का चिडचिड करतो आहे याच्या मागचं कारण त्यांना सुद्धा माहित नसतं. का चिडचिड होते, का रागवतोय, का रडरड करता आहेत, बऱ्याच वेळा मुलांना सुद्धा समजत नसतं. मग अशा वेळेस मुलांच्या भावना दडवून टाकायच्या नाही, त्यांच्यावर आरडाओरडा करून त्यांना शांत बसवायला लावायचं नाही. त्यांना रडावंसं वाटतं आहे, रडून घेऊ द्या, त्यांना आपलं मन मोकळं करून घेऊ द्या. तर अशा वेळेस जे आहे ते आपण मुलांच्या लेवलला जाऊन तुला नेमकं काय वाटतं आहे ते विचारायचं आहे. की तुला हे आवडलं नाहीये का, तुला ते आवडलं नाहीये का, तुला हे करावंसं नाही वाटत आहे का. आपण त्यांच्या ज्या भावना आहेत त्यांना नेमकं काय वाटतं आहे ते शब्दामध्ये मांडून बघायचं आहे, त्यांना विचारून बघायचं आहे, त्यांना मन मोकळं करायला संधी द्यायची आहे. तर त्यांच्या सोबत राहून हळूहळू जेव्हा त्यांचा संताप, राग कमी झाला की अशा वेळेस मुलांना 1 ग्लास पाणी प्यायल्यावर बरं वाटतं, किंवा आपण त्यांच्या पाठीवरून हात फिरवला, डोक्यावरून हात फिरवला, त्यांना मिठी मारली, किंवा काही मुलांना थोडा वेळ एकांत सोडून दिलं, एकटं सोडलं की त्यांना बरं वाटतं. तर त्यांना जे बरं वाटत असेल त्याप्रमाणे त्यांना मदत करायची आहे. त्यांना विचारायचं आहे, तुला पाणी देऊ का, पाठीवरून हात फिरवून बघायचा आहे, डोक्यावरून हात फिरवून बघायचा आहे, मिठी मारून बघायची आहे, तुला थोडा वेळ एकटं राहावंसं वाटतंय का, त्यांना एकटं सोडून त्यांच्याकडे लक्ष ठेवायचं आहे. मुलं चिडचिड करतात तेव्हा त्यांच्यासमोर त्यांना काही समस्या वाटत असतात, तर अशा समस्यांवर लगेच आपण आपलं सोल्युशन सांगायचं नसतं. आपण मॅच्युअर असतो, आपल्याला माहिती असतं की याचं सोल्युशन काय आहे, काय केल्याने. पण आपण जे आहे मुलाला त्याचे प्रॉब्लेम, त्याच्या समस्या त्याच्या लेवलने कसे त्याला सोडवता येतील याच्याकडे भर द्यायचा आहे. त्यांचे प्रॉब्लेम्स त्यांना सोडवू द्यायचे आहे. मग आपण फक्त विचारपूस करायची आहे की मी तुझी काही मदत करू शकतो का, मी तुझ्यासाठी काय करू शकतो, मग मी काय करावं असं तुला वाटतं, मी आता तुझ्यासाठी काही करू शकतो का, असे प्रश्न फक्त मुलांना विचारायचे आहे की जेणेकरून आपण त्याला समजून घेतो आहे, आपण त्याच्या बाजूने आहे, त्याच्या पाठीशी आहे हे त्याला वाटलं पाहिजे. मग बऱ्याच वेळा मुलांसोबत बसून जे आहे 2 प्रेमाचे शब्द त्यांच्याशी बोलून, त्यांच्या पाठीवरून हात फिरूनही त्यांना खूप बरं वाटत असतं. ती शांत होता आणि मग शांत झाल्यानंतर त्यांची जी समस्या आहे ती त्यांना विचारायची आहे आणि मग त्याच्यावर चर्चा करून काही सोल्युशन काढता येतं का, त्यात आपण
मी याच्यात तुला काही मार्गदर्शन करू शकतो का, स्वतःचे अनुभव सांगू शकतो का. आणि मग मुलं बोलायला लागतात. थोड्या वेळाने मन मोकळं झालं त्यांचं, संताप करून झाला, चिडचिड करून झाली की ते स्वतःहून आपल्याला त्यांची चिडचिड का होते आहे, त्यांना काय प्रॉब्लेम आहे हे सांगण्याचा प्रयत्न करता. अशा वेळीस आपण मग योग्य ते मार्गदर्शन त्यांना करायचं आहे. अशा प्रकारे आपण समस्या सोडवू शकतो. याबद्दल मुलाशी चर्चा करायची आहे आणि त्या चर्चेमधून काय सोल्युशन निघतं हे त्याला ठरवू द्यायचं आहे. आणि असा राग संताप करून काहीही उपयोग होत नाही. याच्यामुळे तुझी तब्येत बिघडेल, तुझी शारीरिक मानसिक अवस्था जी आहे ती बिघडेल. हे मुलाला तो शांत झाल्यानंतर समजावून सांगायचं आहे. तुला कोणतीही समस्या आली तरी आम्ही सगळे नेहमी तुझ्या सोबत आहोत, तुझ्या पाठीशी आहोत. तू आम्हाला मनमोकळेपणाने सांगत जा. हे मुलांना प्रेमाने समजावून सांगायचं आहे.